इचलकरंजी येथील वंदना पांडुरंग भंडारे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। साहित्य, कविता, नाटक, पथनाट्य अशा विविध माध्यमातून समाज प्रबोधन करत असतानाच त्याने टीव्ही सिने क्षेत्रातही आपला ठसा उमटवला। याशिवाय गुरुकृपा फूड प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांनी लाखो घरात आपल्या पदार्थांची चव दाखवली। मी तारा न्यूजच्या वतीने आज महिला दिनानिमित्त 8 मार्च महिला दिनानिमित्त मॅडमचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्ते मॅडम, तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि मी प्रथम तुम्हाला विनंती करते की तुमचा थोडक्यात परिचय करून द्या आमच्या दर्शकांना आणि तुमच्या कार्याची ही माहिती द्या। नमस्कार, मी वंदना पांडुरंग भंडारे, राहणार इचलकरंजी, सिने टीव्ही कलाकार आणि एक व्यावसायिक अशी माझी ओळख आहे। मॅडम, गुरुकृपा फूड प्रोडक्शनची सुरुवात कशी झाली? आज संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या पदार्थांची जी चव आहे ती गेलेली आहे, तर ह्या कार्याची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणाल तर खूप पूर्वीपासून झाली, जवळजवळ 30-32 वर्ष झाली। त्याला आम्ही ज्या नोकरी करत होतो घर चालवण्यासाठी, आमचं राहतं स्वतःचं घर आम्ही सोडलं। त्याच्यानंतर उदरनिर्वाहासाठी म्हणून आम्ही नोकरी करायला लागलो। नोकरी करत असताना एका ओळखीच्या लेडीजनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अनारसे पीठ तयार करून द्या। तर ते आम्ही अनारसे पीठ 2.5 किलो सुरुवात केली स्टार्टिंगला। तर त्यांना खूप आवडलं, त्यांनी ते बेंगलोरला पाठवलं। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पुन्हा मागितलं अनारसे। मग ते असं करत करत 50 किलो, 100 किलो, 150 किलो करत करत आज आम्ही 1000 किलोचा अनारसाचा व्यवसाय करतोय। मला विचारायचं आहे की हे व्यवसाय सुरू करत असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक पदार्थ पोहोचवले असतील आणि तुम्ही मला मगाशीच बोलताना असं सांगितलं की अनारसे हा जो काही पदार्थ आहे तो बराच महाराष्ट्रातल्या लोकांनी चाखलेला आहे। मला विचारायचं आहे की हा व्यवसाय करत असताना तुम्ही अनेक महिलांना रोजगार दिलात, काय अनुभव होता तो तुमचा? अनुभव तर खूपच चांगला होता। त्याला कष्ट आहेत, पण आमची जी पारंपरिक पद्धतीची चव आहे जी आमच्या आईपासून चालत आलेली आहे, जसं की उखळामध्ये जाऊन तांदूळ चेचायचं, त्याच्यामध्ये परत गूळ मिक्स करायचा, परत वेलदोडे पूड घालायची, तूप थोडं घालायचं, मुरवायचं, त्याच्यानंतर अनारसे तयार करायचे। तळल्यानंतर ते तेल नितळायचं किंवा तूप नितळायचं आणि ते टेस्टला द्यायचं किंवा कस्टमरांच्या ऑर्डरनुसार द्यायचं। मग ते असं करत करत त्यांना खूप आवडलं आणि या माध्यमातून आमचा व्यवसाय वाढत गेला। तसं आम्ही बायकांना कामही दिलं। आता सीझनला माझ्याकडे 7 ते 8 बायका काम असतात। तर ह्या सीझनच्या माध्यमातून बायकांना सुद्धा घर प्रपंचाला हातभार लागत असतो। अजूनही माझं काम सीझनला तर माझं चाललेलंच असते, दिवाळीमध्ये, अधिक महिन्यामध्ये, पण इतरही वेळेला मला 12ही महिन्याची ऑर्डर अनारशीची असते। त्या माध्यमातून कामही असते आणि आमची टेस्ट अप्रतिम असल्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये आवडलेलं आहे आणि ती पुन्हा पुन्हा रिटर्न आम्हाला ऑर्डर करत असतात।
ओके, मला विचारायचं आहे की अनारसेबरोबर असे कोणते पदार्थ आहेत का जे तुम्ही संपूर्ण लोकांना पोहोचवता, लोकांच्यापर्यंत जाता या पदार्थांच्या थ्रू, असे कोणते पदार्थ आहेत? तसे बरेच म्हणता येईल. उन्हाळी पदार्थामध्ये माझ्या गहू कुरड्या स्पेशल आहेत, ज्या आम्ही गहू भिजत घालून त्याचा चीक काढून आम्ही करतोय. परत बटाट्याचे वेफर्स आहेत ते प्युअर मिळतात. बाकी मग सगळे पोहा पापड आहेत, तिखट सांडगे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जोंधळ्याचे पापड आहेत, उडदाचे पापड आहेत, कोहाळ्याचे शाबू बटाटा पापड, उपवासाचे पापड, असे सगळेच पापड, उन्हाळी पदार्थाचे, वाळवणाचे सगळे पदार्थ मिळतात. आणि 12ही महिने जर म्हणत असाल तर माझ्याकडे लाडू पण असतात. मेथी लाडू आहेत, मेथीचे डिंक लाडू आहेत, हळीव लाडू माझी स्पेशालिटी आहे. ते खूप पूर्वीपासून आम्ही करतोय. अगदी लहान असल्यापासून म्हाताऱ्या वयस्क माणसापर्यंत ते लाडू खाऊ शकतात आणि तेही माझं 12ही महिने काम चालू असेल. म्हणजे त्याच्याबरोबर आम्ही सगळ्या प्रकारचे लाडू, सगळ्या प्रकारची चटणी, परत उन्हाळी वाळवण आणि 12ही महिने म्हणलं तर मग सुरळीची वडी, सोलकढी वगैरे असे आम्ही देत असतो. कोणताही उद्योग म्हटलं की आली ती आव्हानं, कष्ट आलं, मेहनत आली. मग तुम्हाला हे जेव्हा सुरू केलं तेव्हा कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि सध्या कशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं हे करताय? काही बदल झाला का? काय सांगाल याबद्दल? एकतर आव्हानं तर खूप होती. एकतर मार्केट बघणं, त्याला प्रॉडक्ट तर आम्ही केलं, तयार माल केला, पण त्याला मार्केट बघणं, ते मार्केट बघत असताना सुद्धा बरेच अनुभव आले आम्हाला. ग्राहकापर्यंत पोचणं, दर्जा टिकवणं, त्याचं गुणवत्ता टिकवणं, हे तर आव्हान होतंच, अजूनही आहे. त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले आता कालमानाप्रमाणे. त्याच्यामध्ये बरेचच आर्टिफिशियल म्हणा किंवा शॉर्टकट पद्धतीनं करणारे खूप जण झालेत. दराचाही प्रश्न होता, पण या सगळ्यामध्ये सुद्धा आम्ही गुणवत्ता चव टिकून आहोत आणि माफक दरामध्ये आमचं सगळं अजूनही मिळते. मला विचारायचं आहे की तुम्ही गुरुकृपा फूड प्रोडक्शनच्या माध्यमातून अनेक पदार्थांचं हे केलं, पण हौसेखातर तुम्ही अनेक विविध नाटकात काम केलं, तर पथनाट्यामध्ये काम केलं. मग हे क्षेत्र म्हणजे पदार्थांच्या बरोबर तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळालात? ते तर सांगायचं म्हणजे मला पूर्वी लहान असताना टी व्हीमध्ये आम्ही टी व्ही बघायचो ना आपण सगळी, त्याला वाटायचं की आपण पण टी व्ही दिसावं. तर टी व्ही दिसण्याची आवड ही आहे मला ह्याच्याकडे खेचून गेली. मला एक जण असे ओळखीचे कार्ड पडले आमच्या इचलकरंजीला, तर ते म्हणले चला शूटिंगला. ते त्यांच्याबरोबर आम्ही शूटिंगला गेलो. माझं शूटिंगला जात मग ते सवय झाली. मग ते बऱ्यापैकी आम्हाला जमा लागला. डायलॉग पहिला एक ओळीचे डायलॉग मिळायचे. मग आता पूर्ण स्क्रिप्ट मिळते आणि त्याच्यामधनं पहिला छोटे काम मिळायचे, तर ते आता बऱ्यापैकी चांगलं काम मिळते. तर माझं जी पूर्वीची लहानपणापासूनची जी आवड होती ती आता मी ह्या टी व्हीच्या माध्यमातून मी पूर्ण करतोय. कोणत्या साहित्याने एखादी आठवण सांगा ना आमच्या दर्शकांना, कुठल्या साहित्यामध्ये काम केले किंवा एखाद्या नाटकामध्ये, सिरियलमध्ये काम केलंय? हां, मी एकतर बेनवाडा मराठी पिक्चर होता तर भाऊ कदम सोबतचा, त्याचा छान अनुभव होता मला. ती व्यक्ती पण छान होती आणि बरं वाटलं शूटिंग करायला. त्याच्यानंतर जीव माझा गुंतला रिक्षावालीची सिरियल, त्याच्यामध्ये पण काम केले. सुंदरी सिरियलमध्ये काम केले आणि आता परवाचं म्हणलं तर जुळली गाठ मध्ये काम केलेलं आहे. परत वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, पथनाट्य याच्यामध्ये आम्ही काम करतोय आणि केलेलं पण आहे पूर्वी. अनुभव तर खूपच छान होता माझा. नाटकात काम करता करता तुमचं सामाजिक कार्य हे भरपूर आहे. कोरोनाच्या कालावधीतील काही आठवणी तुम्ही सांगू शकाल काय? कशा पद्धतीनं तुम्ही काम केलं आणि कसा लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात? कोरोना आल्यानंतर खूपच वाईट परिस्थिती होती सगळ्यांची. त्यावेळेला आम्ही माझ्या घरी उन्हाळी पदार्थाचं काम चालू होतं. त्या माध्यमातून सामाजिक काम म्हणलं तर त्या माध्यमातून मी बायकांना, म्हणजे माझं काम चालू होतं त्यामुळं बायकांनाही प्रपंचाला हातभार लागला माझ्या पगाराच्या माध्यमातून. आणि सामाजिक कामाचा मध्ये म्हणलं तर कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मास्क वाटप केलेले आहेत. परत पोलीस जे संरक्षणाला उभा होते सेवा बजावत असताना मी माझ्या घरातून चहा, नाश्ता आणि जे पदार्थ आम्ही करत होतो, अनारसे वगैरे सगळे, चिवडा, लाडू, तर ते मी त्यांना पोचवत होतो खायला. शेजारी वगैरे दुकानदार होते, त्यांच्याकडेही म्हणजे नाश्ता सगळं बंद होतं ना, नाश्ता सेंटर वगैरे, तर ते कुठं खाणार एकदा सकाळी आलेले 8 वाजता 12 तर मी त्यांना घरी मध्ये करून उपीट पोहे मी त्यांना तिथं दुकानामध्ये नेऊन दिलेलं आहे. अशा पद्धतीनं माझं सामाजिक कामही आहे. वृक्ष संवर्धन केलेलं आहे. परत ऊस तोडणी मजूर असं त्या महिलांना मी साड्या वाटपसुद्धा केलेलं आहे. फळं वाटप तर करतच असतोय, धान्य वाटप करत असतोय, मग महाप्रसादाला वगैरे ते पण देत असतोय. बालोद्यान आमच्या तिथे अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, तिथं तर मी नेहमी देतच असतोय आम्ही. ओके. आपल्याला लेखक म्हणून म्हणजे लेखनाची देखील आवड आहे आणि कवयित्री म्हणून कवयित्री म्हणून तुम्ही कविता देखील म्हटल्या असतील. एखादी कविता तुम्ही सादर करू शकता का? त्यात मला आठवणीतल्या 4 ओळी किंवा 4 ओळ्या आहेत. भरपूर मी 4 ओळ्या लिहिलेल्या आहेत. कविता पण लेखन केलेलं आहे, लेख पण लिहिलेले आहेत. लेखाचे माझे नंबर सुद्धा आलेले आहेत. एक माझा MA मराठी झाले आणि त्यावेळेला मला इच्छा असायची की मी काहीतरी लिहावं,
पण तसा योग आला नव्हता. पण आता योगायोगानं तसे आता सगळी साहित्यिक आणि कवी लोकांची ओळखी झाल्यात. मग त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रोत्साहनानं, त्यांच्या प्रेरणानं मी आता सध्या कविता लेखन थोडंफार करतोय, चारोळी लिहित असतोय, लेख लिहित असतोय. अबोल प्रीत बहरली, अबोल प्रीत बहरली ओठातून निसटली, अबोल प्रीत बहरली ओठातून निसटली, हृदयी टचकन रुतली, हृदयी टचकन रुतली, नयनातून हळूच बरसली. दुसरी चारोळी. अबोल प्रीत बहरली शब्द ते थिटे झाले, अबोल प्रीत बहरली शब्द ते थिटे झाले, नयनातून उमटुनी स्पर्शात ते दाटले, नयनातून उमटुनी स्पर्शात ते दाटले. खूप खूप सुंदर चारोळी मॅडम तुम्ही लिहिली आहे. मला विचारायचं की कवी, मी आता चारोळी तर ऐकली, पण TV आणि सिनेमामधील काय अनुभव आहे? एखादा अनुभव तुम्ही शेअर कराल का? अनुभव म्हणजे ज्याला मी बेनवाड सिनेमा केला त्याच्यामध्ये भाऊ कदमांच्या सोबत माझं काम होतं. नंतर ते मला स्क्रिप्ट दिलेली, ते मी माझा पाठ केलं. जे भाऊ कदमच्या नंतरचा संवादानंतर माझे संवाद असायचे, तर त्यांचा ज्यावेळेला आम्ही सीन करत होतो, टेक असायचा ना त्यावेळेला, तर त्यांनी एक वाक्य विसरलेलं. ते वाक्य विसरल्यानंतर मी त्यांना आठवण करून दिली की सर तुमचं हे वाक्य विसरले, कारण ते तुम्ही हे बोलल्यानंतर माझं हे वाक्य आहे. जर त्यांनी ते म्हणले सॉरी मॅडम मी पुन्हा वाक्य घेतो, मग ते सरांनी वाक्य घेतलं, त्यांनी वाक्य घेतल्यानंतर मग माझा वाक्य तो घेऊन मग तो सीन कंप्लीट झाला. म्हणजे खूप छान अनुभव होता की इतका मोठा कलाकार, इतका मोठा माणूस, मला असं वाटलं नाही आहे की दडपण किंवा भीती असं काही सुद्धा वाटलं नाही. खूप छान वाटलं ते. मध्येच राष्ट्रगीताच्या हटके उपक्रमामुळे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गिनीज बुकात त्याची नोंद झाली. ती आठवण काय सांगाल? 31 डिसेंबर तर आपण पार्टी करून साजरे करत असतो आता हल्ली सगळ्यांनी, म्हणजे ते पार्टी करून साजरा करण्याबद्दलचं दुमत नाही आहे. पण आम्ही जो कवी लेखकांनी जो उपक्रम केला की राष्ट्रगीत म्हणायचं 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता, तर त्याच्यासाठी आम्ही संस्था एक आहे आमची कवियोगा अध्यात्म पुण्याची, त्यातले इथले कोल्हापुरातले आमचे अध्यक्ष वगैरे आहेत, त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उपक्रम करायचा की 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता सगळ्यांनी उभा राहून राष्ट्रगीत म्हणून 1 जानेवारीचं स्वागत करायचं. तर तो आम्ही उपक्रम त्या दिवशी केला. सगळेजण देश विदेशातनं सहभागी झाले. ऑनलाईन पद्धतीनं आम्ही तो केल्यानंतर तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये त्याची नोंद झालेली आहे. मला विचारायचं की हे सगळं करत असताना सामाजिक कार्यातील अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला भावल्या, ज्यातून तुम्ही सामाजिक कार्याकडे वळलात? सामाजिक कामामध्ये म्हणजे आमच्या इथे बालोद्यान म्हणून बालोद्यान म्हणून अनाथ आश्रम आहे, तिथं आम्ही गेलेलो. तर तिथं एकदम छोटी नेमती अशी म्हणजे म्हणता येईल किंवा 1 वर्षाचं 2 वर्षाची मुलं होती अनाथ, त्यांनी सोडलेलं. तर ते बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं टचकन. म्हणजे खूप वाईट वाटलं की आपण आपल्या मुलांना किती सांभाळतोय किंवा किती जपतोय, आपण किती काय आणत होते खायला, किती त्यांची हट्ट पोरतात. तर त्या मुलांना पोर बघणार, ते बघितल्यानंतर इतकं वाईट वाटलं, इतकं डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेला आम्ही निशब्द झालेलो अक्षरशः, म्हणजे आम्हाला काय बोलता आलं नाही की आम्ही काय बोलू आणि काय विचारू, तर असं वाटलं. फार म्हणजे वाईट वाटलं त्यावेळेला. आणि हीच प्रेरणा होती की तुम्ही मग हीच प्रेरणा आहे. मग आम्ही देत असतो अनाथाश्रम, वृद्धाश्रमामध्ये फळं, धान्य, कपडे, दिवाळीला फराळ असो, आम्ही घरी केलेला मी स्वतः नेऊन देत असतो. तुमचं स्वतःचं गुरुकृपा फूड प्रोडक्ट आहे, त्यानंतर तुम्ही कवयित्री म्हणून कविता लिहिता, चारोळ्या लिहिता, तुम्ही नाटकात काम केलंय, सिनेमामध्ये काम केलंय, आणि हे सगळं करत असताना मग कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळतो? अर्थात ह्याच्या मागं माझ्या आईची प्रेरणा आहे. अर्थातच माझी आई माझ्या पाठीमागे पहाडासारखी उभी आहे, म्हणजे अजूनही आहे, पूर्वीपासून आहे. आणि आमचे गुरु म्हणजे ज्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला किंवा आम्हाला आता जगायला शिकवलं, किंवा त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणा आम्ही आता स्टेबल आहे. म्हणजे आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही आता पायर होऊन उभे आहोत, किंवा आमची स्वतःची काहीतरी छोटी आम्ही मोठी ओळख करून ठेवली ती आमच्या गुरुच्या प्रेरणेतून. ते मिंदळे गुरुजी काका ते वारले आता. त्याच्यानंतर माझी आई, आमची भावंड, माझा भाऊ, माझ्या बहिणी, अर्थातच माझ्या बहिणींची मुलं, त्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आम्हाला. महिलांनी व्यवसायात उतरावं किंवा निर्भीडपणे पुढे यावं, यासाठी महिलांना काय संदेश द्याल? नक्कीच, कारण मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही कुटुंबाचा आधार तर असतेच. ती आपण म्हणतोय की मुलगी शिकली तर घर शिकलं किंवा सुधारित झालं, तर ते मुलींनी किंवा महिलांनी आपल्या पायावर तर नक्की उभा राहायला तर पाहिजे असं मला वाटतंय. कारण एकतर स्वतःला आत्मविश्वास येतोय किंवा स्वावलंबन झालो असं वाटतं. स्वावलंबी जर बनायचं असेल
किंवा कोणावरही डिपेंड न राहता आपल्या स्वतःच्या मिळकतीवर जर तुम्ही जर जगला तर तुम्हाला एक आत्मविश्वासाने तुम्ही ओतप्रत भरून व्हाल असं मला वाटतं. त्यामुळे महिलांनी तर प्रत्येक छोटं मोठं काही ना काहीतरी काम करून आपल्या प्रपंचाला किंवा स्वतःच्या खर्चाला आपण हातभार लावावा असं मला वाटतं. आगामी काळात काही नवे उपक्रम राबवण्याची किंवा याचं काही म्हणजे पुढे नियोजन आहे का मग तुमचं? आहे. तर माझा आता व्यवसाय जो आहे तळलेल्या कांद्याचा, तो माझा आता चांगला जम बसलेला आहे. त्यांचं सर्व दूर नाव झालेलं आहे माझ्या कांद्याचं, गुरुकृपा फूड प्रॉडक्टचा तळलेला चवदार कांदा. तर ते एक्सपांड करायचा माझा विचार चाललेला आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न चालू आहे. तर ह्या होत्या वंदना भंडारे मॅडम. म्हणजे खरोखरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हटलं पाहिजे. त्यांनी गुरुकृपा फूड प्रोडक्शनच्या माध्यमातून ना केवळ स्वतः एक उद्योग उभारणीला चालना दिली, तर अनेक महिलांना अर्थार्जनाचं काम दिलं, त्यांना भाकरीची एक संधी दिली. याशिवाय पथनाट्य नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आपली हौस देखील जपली. अनेक उपक्रमातून त्या समोर देखील आल्या. याशिवाय सिनेसृष्टीत सुद्धा त्यांनी आपलं नाव गाजवलं. मी पुन्हा एकदा ताराणीच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल महिला दिनी त्यांना शुभेच्छा देते आणि इथं आल्याबद्दल त्यांचं आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.